सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे ऋण आहेत जे ह्याच जन्मात परत करायचे आहेत. आपण सर्वजण या जगात येतो कारण आपल्याला कोणाकडून तरी घ्यायचे आहे आणि कोणाकडून तरी द्यायचे आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला काही ना काही घेतल्याचा हिशोब चुकता हा करावाच लागतो. आज आपण अशीच एक ज्ञानवर्धक कथा पाहणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की प्रत्येक गोष्टीची परतफेड ही करावीच लागते. एक सेठजी खूप दयाळू होते. धार्मिक कार्यावर विश्वास ठेवत होते. जो कोणी त्यांच्याकडे कर्ज मागायला येत होता त्यांना ते नकार देत नव्हते. सेठजी त्यांच्या माणसाला फोन करून कर्ज मागणाऱ्याला विचारायचे. जे लोक प्रामाणिकपणे आहेत ते म्हणायचे, सेठजी तुमचे ऋण आम्ही याच जन्मी फेडू. आणि काही अधिक धूर्त आणि अप्रामाणिक लोक म्हणायचे की सेठजी आम्ही तुमचे ऋण पुढच्या जन्मी फेडू. आणि मनातल्या मनात ते त्यांच्या हुशारीने आनंदी होऊन म्हणायचे की काय मूर्ख सेठ आहे हा, पुढच्या जन्मात कर्ज परत करण्याची याला आशा आहे. असे लोक लेखपालाला आधीच सांगायचे की ते पुढच्या जन्मी कर्ज फेडतील. आणि लेखपालानेही कोणाकडे काही मागितले नाही. लेखपाला जे काही सांगेल ते लिहून घ्यायचा. एके दिवशी एक चोरसुद्धा शेठजीकडे कर्ज मागायला आला. शेठ पुढच्या जन्मापर्यंत पैसे उधार देतो हे त्याला ठाऊक होते. पण उधार घेण्यापेक्षा सेठजीची तिजोरी पाहणे हाच त्याचा मुख्य हेतू होता. चोराने सेठकडून काही पैसे उसने घेतले. जेव्हा त्याने कर्ज मागितले तेव्हा व्यापाऱ्याने त्या लेखपालाला बोलावले आणि त्याला कर्ज देण्यास सांगितले. अकाउंटंटने चोराला विचारले की भाऊ तू या जन्मात परत करणार आहेस की पुढच्या जन्मात. तेव्हा चोर म्हणाला की मी ते परत करीन पुढच्या जन्मात. रक्कम खातेदाराने तिजोरी तेव्हा उघडली आणि पैसे घेतले आणि त्याला दिले. चोरानेही तिजोरी पाहिली आणि ठरवले की आज रात्री या मूर्ख सेठची तिजोरी उडवणार. आणि तो रात्रीच सेठच्या घरी पोहोचला. तो स्वतः म्हशीच्या गोठ्यात लपून राहिला. शेठ झोपण्याची वाट पाहू लागला. अचानक म्हैस आपापसात बोलत असल्याचे चोराच्या कानावर आले आणि चोराला म्हशीची भाषा नीट समजू लागली. एका म्हशीने दुसऱ्याला विचारले, तू आलास आजच बहीण? म्हशीने उत्तर दिले, होय मी आजच शेठजींच्या तबेल्यावर आलो आहे. मला माझ्या मागच्या जन्मी सेठजींचे ऋण फेडायचे आहेत. आणि तुम्ही कधीपासून इथे आहात? त्या म्हशीने वळून विचारल्यावर पाहिले की म्हैस म्हणाली, मला जाऊन 3 वर्ष झाली. मी पुढच्या आयुष्यात परत करेन असे सांगून शेठजीकडून कर्ज घेतलेले होते. सेठकडून कर्ज घेऊन मेल्यावर मी म्हैस बनून शेठजींच्या तबेल्यावर आले आहे. आता मी त्यांना दूध देऊन त्यांचे ऋण फेडत आहे. कर्जाची परतफेड होईपर्यंत तुम्हाला येथेच राहावे लागेल. त्या म्हशीचे बोलणे ऐकून चोराचे मन भानावर आले. तो भानावर आला आणि तो तिथेच बांधलेल्या म्हशीकडे पाहू लागला. कर्जाची परतफेड या जन्मी असो किंवा पुढच्या जन्मी करावीही लागतेच हे त्याला समजले. तेव्हा तो परत सेठच्या घराकडे धावला आणि त्याने लगेच घेतलेले कर्ज त्या अकाउंटंटला परत केले आणि त्याच नावे रजिस्टरमधून काढून टाकले. आपण सर्वजण या जगात येतो कारण आपल्याला कोणाकडून तरी घ्यायचे आहे आणि कोणाला तरी काहीतरी द्यायचे आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला काही ना काही तरी घेतल्याचा हिशोब हा चुकता करावाच लागतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.